राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम सुंदर ते ध्यान उभे विठे वाजवा पखवाज वरी सुंदर ते ध्यान उभे विठे वरी करकटावरी देवोनिया करकटावरी देवोनिया तुलसी हार गला कास पीतांबर तुलसी हार गला कास पीतांबर हर गला कास तुलसी हर गला कास अबड़े निरांतर है चिदान बड़े निरंतर ये त्रिदान अबड़े निरांतर है चिदान बड़े निरंतर ये त्रिदान हरि तुलसी हार गला कास पीतांबर तुलसी हार गला कास पीतांबर तुलसी हार गला कास तुलसी हार गला कास मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कणती कौस्तुभ मणी विराजितो
हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे इथे सर्व सुख तुका म्हणे माझे इथे सर्व सुख म्हणे माझे इथे सर्व सुख म्हणे माझे इथे सर्व सुख पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पाहिला श्रीमुख पाहिला श्रीमुख आवडीने हारी तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर अवडे निरातर हेचे दान अवडे निरातर हेचे दान हेचे दान अवडे निरातर अवडे निरातर हेच ध्यान हेच दान अवडे निरातर हेच दान आवडे निरातर अवडे निरातर अवडे निरातर हेची ध्यान अवडे निरातर हेची ध्यान 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 अवडे निरातर हेची ध्यान अवडे निरातर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे कासे पीतांबर तो पार रखो माझे पाय रखो माझे पाय रखो माझे हरिभ्रो पाय रखो माझे हरिभ्रो पाय रखो माझे हरिभ्रो पाय रखो माझे हरिभ्रो पाय रखो माझे रखो हेलो 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 हरे राम कृष्ण हरे जय जय राम हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
हॅलो रूप पाहता लोचनी 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 सुख झाले ओ सजने सुख झाले ओ सजने तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजने जय हो सुख झाले ओ साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हमारा बरवा तो हमारा बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हमारा बरवा तो हमारा बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरि बोल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठारी आवाड्या म्हणून विठारी आवाड्या तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा
हरी जय जय राम नको नको मना गुंतू माया जाळे नको मना गुंतू माया जाळे नको नको मना गुंतू माया जाळे काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेला बाजवा काळाची उडी पडेला बाजवा काळाची हे उडी पडेला बाजवा उडी पडेला बाजवा सोडविना देवा माया बापा सोडविना देवा माया बाप सोडविना राजा देशिता चौधरी सोडविना राजा देशिता चौधरी सोडविना राजा देशिता चौधरी सोडविना राजा देशिता चौधरी आणि कसोयरी बली बले आणि कसोयरी भले भले आणि कसोयरी भले भले तुका म्हणे तुला सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी सोडविना कोणी तुका म्हणे तुला सोडविना कोणी पाणी वाचोनी एका चक्र पाणी वाचोनिया एका चक्र पाणी वाचोनिया काळाची हे बुडी पडेल बाजवा काळाची मुडी पडेल वाजवा काळाची हे बुडी पडेल बाजवा काळाची मुडी पडेल वाजवा सोडविना देवा माया बापा सोडविना देवा माय बाप विना देवा माय बाप विठोबार कुमाये हो मार हो माये विठोबार हरी कुमाये हरी बार हरी हरी विठोबार कुमाये विठोबार डोबा डोबा डोबार कुमाये विठोबार कुमाये. नको नको मना गुंतू माया जाळे नको नको मना गुंतू माया जाळे नको नको म्हणा गुंतू माया जळे नको नको म्हणा गुंतू माया जळे नको नको म्हणा गुंतू माया जाळी नको नको म्हणा गुंतू माया जाळी नको नको म्हणा गुंतू माया जळे नको नको म्हणा गुंतू माया जळे काळाला जवळी ग्रासावया काळाला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेन बादेवा काळाची उडी पडेन बादेवा काळाला जवळी ग्रासावया काळ आला जवळी ग्रासावया काळाची उडी पडेल बाजवा काळाची ओढे पडेल बाजवा सोडविन तेवा माया बापा
सोडविना देवा माय बापा एवढे पडेल बाजेवा काळाची एवढे पडेल नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे बुडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का सोयरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचणे काळाची हे उडी पडेल बाजूहा सोडविना तेव्हा माय बाप समचर सरोजम सांबुनिला भुदावम जगनीत पाणी मन्ननम मन्ननानम तरुण तुलसी माला कंजनम कंजनेत्रम सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण सदाजिया सतगुणान करते विचारू हरि बोल सद्गुरु राजा तुका दुसरे चरण सदाजिया जगुपदार करते विचारू बाबाजी सद्गुरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांजयम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अतित्र जननी देवांजया जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नको नको मना गुंतू माया जाळी नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माया बाप प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेविक्रता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा चारुचरणाचा अभंग कीर्तन रूपी सेविक्रता निवडलेला विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणे उचित आहे तो म्हणजे असा की आज आपण या ठिकाणी धामोरी गाव आणि या धामोरी गावातील असणारे कैलासवासी सौभाग्यवती सुगंधाबाई प्रकाश जेजूरकर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत.
ताईंचा असणारा परिवार, त्यांचे असणारे पती असतील प्रकाश गोपीनाथ जेजूरकर, त्यांची असणारी मुलं असतील सुनील प्रकाश जेजूरकर, अनिल प्रकाश जेजूरकर, असा जेजूरकर परिवार. आणि या परिवारातून मायेचा सागर आपले सुनील दादा अनिल दादांचे असणाऱ्या मातोश्री, त्यांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. बघा, सुनील दादाला आणि अनिल दादाला विचारा गेल्या 1 वर्षापासून तुमची आई आणि तुमच्या आईने तुम्हाला बाळ म्हणून हाक मारली का हो? आई गेली कुठं? ती आई गेल्या 1 वर्षापासून जीवापाड प्रेम करणारी आणि अहोरात्र आपल्या बाळासाठी हिताचा विचार करणारी आई त्या संसार सागरातून निघून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मग गेल्या 1 वर्षापासून ती माता आपल्या घरात नाही. मग ज्या मुलांचं आई वडिलांवरती जीवापाड प्रेम असतं, तर जणू काय असं वाटलं की माझी आई 7 समुद्रा पार गेलेली आहे, माझी आई अशा ठिकाणी गेलेली आहे की ती आई मला पुन्हा कधीच मिळणार नाही, कधीच भेटणार नाही. मग ज्या मुलांचं आई वडिलांवरती जीवापाड प्रेम असते, तर ती मुलं म्हणतात, आई आई आम्ही तुझ्या कुशीत जन्माला आलो आणि आमच्यासारखा भाग्यवान नाही. आणि आई तुझ्यासारखं प्रेम करणार आम्हाला या जगात कोणी नाही. कारण आई सगळ्या देवतांमध्ये जर आराध्य जर कोण असेल आणि सगळ्यात उच्च स्थान जर तुला असेल, तर ते फक्त माझ्या आईला आहे. मग माझी आई या इहलोकाची यात्रा संपून निघून गेली का हो? मग आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर आपली आई आपल्याला भेटेल का? नाही हो. मावळलेला सूर्य पुन्हा दिसेल, पण मातीआड गेलेले आई वडील दिसत नाही. म्हणून संसार सागरामध्ये जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि म्हणून आज आपण त्या आईच्या प्रेमातून आणि त्या ठिकाणी आईचं प्रेम त्या ठिकाणून हरपलेलं आहे. आई वाचनी बाळ वेगळे नाते तुटले पार आईचा मावळला आधार. गेल्या 1 वर्षापासून त्या आईचा आधार हरपलेला आहे आणि ती आई निघून गेली. म्हणून जोपर्यंत आई वडील संसारात आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. कारण आई वडिलांना आपल्याकडून दुसरी कशाचीच इच्छा नाही, कशाची अपेक्षा नाही. तुम्ही किती प्रॉपर्टी कमावलीत, किती तुमच्याकडे धनसंपदा आहे याच्याशी घेणं नाही. फक्त 2 शब्दाचं प्रेम आई वडिलांना गरज आहे. आणि म्हणून त्या आई वडिलांची दुर्दशा मात्र आपण करू नये. जीवनातल्या माता माऊलीचे, जीवनातल्या माता माऊलीचे नको दुर्दशा करू आई वडिलांचे, नको दुर्दशा करू आई वडिलांचे, नका दुर्दशा करू आई वडिलांचे, नका दुर्दशा करू आई वडिलांचे. आई म्हणते नाही, माझा बाळ तसा नाही. सगळे अपराध पोटात घालतात तिला आई म्हणतात. जगाला जरी तू आहेस द्वाडा, जगाला जरी तू आहेस द्वाडा, आईला तुझ्या तू जीवाहुनी गोडा, दुनिया ही सारी दिली घेतल्याचे, दुनिया ही सारी दिली घेतल्याचे, नको दुर्दशा करू आई वडिलांची, नको दुर्दशा करू आई वडिलांची, आई वडिलांची, नका दुर्दशा करू आई नको दुर्दशा करू आई वडिलांचे. आणि म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. पण आहे तोपर्यंत कळत नाही आणि गेल्यानंतर मिळत नाही. आपल्या घरातील खरं दैवत म्हणजे आपले आई आणि बाप आहे, माता आणि पिता आहेत. आणि म्हणून या इहलोकाची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये जाऊन आज आपण ज्यांच्या वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेला आहोत, कैलासवासी सौभाग्यवती
सुगंधाबाई प्रकाश जेजूरकर तर यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. तुमच्या मायबापांचं दर्शन घडून देणारे हरिभक्ती पारायण आमचे तुकाराम महाराज आहेर असणारे दादांच्या वतीने या ठिकाणी येण्याचा योग आला आणि तुम्हा मायबापांचं दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल कीर्तनारूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबरायांचा आहेत. जगद्गुरु संत तुकोबरा या मानवी शरीराला सांगतात की बाबांनो, नको नको मना गुंतू माया जाणी, काळ आला जवळी ग्रासावया. हे म्हणा, या माया जाळामध्ये तुम्ही गुंतू नका, कारण याला खाणारा तो काळ आहे, तो काळ येणार आहे आणि तो काळ घेऊनच जाणार आहे. म्हणून माया जाळातून बाहेर पडा. नको नको म्हणा गुंतू माया जाळी. माया जाळामध्ये जर तुम्ही गुंतलात तर त्या माया जाळामध्ये कधी वेळ आपली संपून जाईल हे सांगता येत नाही, कारण वेळ संपल्यानंतर काळ आला जवळी ग्रासावया, तो काळ आपल्या जवळ येणार आहे, तो काळ आपल्याला घेऊनच जाणार आहे. मग का हो, काळ जर आल्यानंतर आपल्याला काळाच्या तावडीतून कोणी सोडवणार आहे का? कोण सोडविल? माता पिता. काळाची हे उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा मायबाप. काळाच्या तावडीतून कोणीही सोडवू शकत नाही. मग असं आहे का, गेलेल्या ताईंची आई जर असेल, ती वृद्ध आहे, मग ती लपली का? नाही नाही, ज्याचा काळ आणि वेळ आलाय त्याला जायचंय. काळाच्या तावडीतून त्या ठिकाणी आपल्याला माता आणि पिता सोडू शकत नाही. मग बरेचसे जण म्हणाला आमचे लय मोठे मोठे वशिले, एवढे मोठे मोठे वशिले आमचे आमदार असतील, खासदार असतील, यांच्याशी आमचे वशिले आहेत. पण जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात त्या भ्रमात राहू नका. या काळाच्या तावडीतून सोडविना राजा देशीचा चौधरी आणि क स्वयरी भली भली. कारण सगळे सोयरे काळाच्या तावडीतून सोडू शकत नाही, राजे महाराजेही सोडू शकत नाही. मग एका जीवाला प्रश्न पडला आणि जगद्गुरु संत तुकोबरायांना शरण गेला. तुकोबराय असं कोणी नाही का हो, या जीवाला काळाच्या तावडीतून सोडवणारा, या जीवाला देवाकडे नेणारा? मग आहे ना. जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात, या सृष्टीमध्ये, या जगामध्ये फक्त एकच आहे की तो तुला काळाच्या तावडीतून सोडवणारा आहे. पण त्याच्यासाठी तुला ओळख करावं लागेल. सहजासहजी तो सोडवणार नाही. मग कोण आहे? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचणी, काळाची हे उडी पडेल बाजू, सोडविना तेव्हा मायबा. विठ्ठल विठ्ठल म्हणून या संत महात्म्याने या जीवाला उपदेश केला की बाबांनो, जीवाला देवाकडे जाण्यासाठी वेळ फार कमी राहिलाय. किती वेळ आहे आपल्याला? किती वेळ दिला देवाने? बरं जाऊ द्या, किती आयुष्य दिलं देवाने आपल्याला? 100 वर्ष. 60 वर्ष आता आहे, पण 100 अल्प आयुष्य मानव देह. 100 वर्षाचं आयुष्य दिलं, पण अर्ध आपलं झोपेत गेलं. काही बालपणात, तारुण्यपणात, काही वृद्धपणात, काही आजारपणात. मग काय भजनाशी उरले ते पाहेगा. काय शिल्लक आहे आपल्याकडे? काय शिल्लक आहे? पण आपल्याला नाही भजनाला जायला वेळ नाही. भजनाला जायला वेळ नाही. कोणी सांगितलं एवढी रात्र जागायला? घरी वाटलं सर 3 तास टीव्ही पुढे बसतील, पण भजनाला जाणार नाही. जे चांगलं आहे ते पचत नाही. पण संतांनी सांगितलं जीवाला देवाकडे जाण्यासाठी, आणि आमच्या संत महात्म्यांनी सोपं साधन सांगितलेलं आहे. सोपं साधन आहे. आणि त्यातले त्यात शुभ पर्व काळ म्हणजे कालची देवशयनी एकादश. अरे मृत्यू तर प्रत्येकाला आहे, जो आलाय तो जाणार आहे. कारण ज्या लोकांमध्ये आपण जन्माला आलो त्या लोकांचं नावच मृत्यू लोक आहे.
राहणच नाही कल्पकोटी जोडीले धना तेना नाचले लक्ष कोटी जोडीले धन ते नाचले लक्ष कोटी जोडले धनातना नाचले लक्ष कोटी जोडीले धनातना चाले लक्ष कोटी म्हणून आलिया सावळ्याचे भेटीव म्हणून आलिया सावळ्याचे भेटीव आता घालावं त्याच्या पायावरी आता घालावं त्याच्या पायावरी आता घालावं त्याच्या पायावरी आता घालावं त्याच्या पायावरी आता घाला आता गाला होयाच्या पायावरी आता घालावं त्याच्या पायावरी होयाच्या ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू हा निश्चित आहे. कारण जो जन्माला आला, जो संसार रूपी गावाला आला आणि त्याला एक दिवस जायचं आहे. कारण उपजला नंतर त्याला जायचंच आहे. जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे धरी अभिलाष धने धरी अभिलाष जने शरीर जायाचे शरीर जायाचे शरीर जायाचे शरीर जायाचे भगवान परमात्म्याने दिलेलं हे शरीर आपल्याला ठेवून जायचं आहे. हे आपलं नाहीच. कोणाचं आहे मग हे? देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे येथे मनुष्याचे जगद्गुरु संत तुकोबराय म्हणतात हे आपलं नाहीच. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. मग आपलं जर काहीच नाही मग याची सोडवणूक करायची आहे. मग याची जर सोडवणूक आपल्याला करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे? आलिया संसारा उठा वेग करा शरणचा उदारा पांडुरंगा. कारण पांडुरंग परमात्म्याला तुम्ही शरण जा तरच याची सोडवणूक होईल. अन्यथा हे ज्याचं त्याला परत करायचं आहे हे आपलं नाहीच आहे. कारण उपजला प्राणी नर आहे संसारी बैसला शेजारी काळ उषा पाहतो उंदीर घेऊन जाय बोका तैसा काळ लोकानेत असे. आणि म्हणून एक दिवस आपल्याला जायचंय. मग एक दिवस जायचं आहे मग तो काळ विचार करतो का? तो काळ घडी घडी काळा वाट याची पाय अजून किती अवकाश अजून किती आहे घडी घडी काळ वाटयाची पाय अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश तो काळ त्या काळाकडे वेळेचे बंधन नाही. तो काळ वाट पाहतोय घडी घडी काळ वाट याची पाहे
अजून किती आहे अवकाश. मग अजून किती राहायचं, पण कोणाला वाटतं जावं, कोणाला वाटतं जावं, हे सोडून कोणाला वाटतं जावं, वाटत नाही, कोणालाच वाटत नाही. अगदी शरीर जीर्ण जरी झालं तरी असं वाटत नाही आपण जावं म्हणून. पण जायचं हे निश्चित आहे, जाणं हे निश्चित आहे, प्रत्येकाला जायचं आहे. मग जायचं तर आहे ना, मग संधीचं सोनं करा. संधीचं सोनं म्हणजे काय करा, कारण एकदा तरी त्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याची भेट घ्या, एकदा तरी पंढरीची वारी करा, व्रत करा. कारण त्यासाठीच जर मिळालेला हा नरदेह भगवान परमात्म्याने आपल्याला दिला. कशासाठी? तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा तोया झाला फाटा, बाधिकेचा तोया झाला फाटा. हरी देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजन गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा, तो या झाला फाटा बाधिकेचा. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. भगवान परमात्म्याची भक्ती पूजा उपासना करण्यासाठी मिळालेला असणारा हा नरदेह आहे. मग नरदेह मिळाला पण कळाला का हो, नरदेह मिळाला पण कळाला का. बरेचसे जण जसे आले तसे गेले, जसे आले तसे गेले. देव काय, धर्म काय, चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय, काहीच कळालं नाही. देहाला कशासाठी आलो हेच कळालं नाही. त्यांचं हेच आहे, उठ रे चिंदा तोच धंदा. कशासाठी आलो हे विसरून गेलात. काय केलं पाहिजे. भगवान परमात्म्याने अनमोल किमतीचा नरदेह दिला, पण कशासाठी दिला हेच मात्र आपण विसरून गेलो. कशामुळे विसर पडला बरं, कशामुळे? कारण आपल्याला याची जाणीव होती. कशाची? कारण पाप आणि पुण्य समान झाल्यानंतर 84 लक्ष योनी फिरून एकदाच मनुष्य देह आहेत, एकदाच मिळालेला हा नरदेह. मग संधीचं सोनं केलं पाहिजे. कारण मागच्या जन्मामध्ये पाप आणि पुण्य समान झालंय म्हणून तर नरदेह मिळाला. कारण असं कोणीच म्हणू नये की आपल्याकडून पाप झालेलं नाही, आपल्याकडून पुण्य झालेलं नाही. कारण पाप पुण्य करुणे जन्मा येतो प्राणी, नरदेहा येवणी हानी केली. पाप आणि पुण्य समान झालेल्या नंतर 84 लक्ष योनी फिरून एकदाच मनुष्य देह आहेत. मग पवित्र असणारा नरदेह आपल्याला दिला, पण ज्यावेळेस तो 84 लक्ष योनीचा प्रवास करत होतो त्यावेळेस आपल्याला आठवण होती. पण त्यावेळेस आठवण होती, पण ज्यावेळेस तुम्ही या नरदेहाला आलात पण ज्ञान दृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. कशामुळे आंधळा झालात, कशामुळे आंधळे झालात तुम्ही? कारण ज्ञानदृष्टी होती का तुम्हाला? होती ना. कधी? पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारेले, पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारेले. विषय सुख नाशिवंता सेविताची मिरवणारे. विषय सुख नाशिवंत सेविती मिरकोटले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, 84 लक्ष योने फिरता दुःख भोगिले. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. ज्ञानदृष्टी हरपली, दोन्ही नेत्र आंधळे. धर्म जागो सदैवाचा, जोगा परोपकारी. आंधळ्याला दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारे. धर्म जागो सदैवाचा, जोगा परोपकारी. आंधळ्याला दृष्टी देतो, त्याचे नाव मी उच्चारे. काय झालं मागच्या जन्मात? पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारेले.
विषय सुख नाशिवंत सेविता तिमिरा कोंडले 84 लक्ष योनी फिरता दुःख भागेले ज्ञान दृष्टी हरपाली दोन्ही नेत्र अंधळे ज्ञान दृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे ज्ञान आहे पण अज्ञान पण आहे कळतंय पण वळत नाहीये आपल्याला कळतंय स्वतःच्या मनाला माहितीये आपण जे कर्म करतोय ते पाप कर्म आहे हे कळतंय पण वळत नाही बरेचसे जण म्हणतात त्याला काय होतं त्याला काय होतं त्याला काय होतं बरेचसे जण म्हणतात एकदाच मिळालेला घ्या जगून त्याला काय होतं त्याला काय होतं पण पुढचा प्रवास फार कठीण आहे पुढचं फार अवघड आहे त्याच्यासाठी आमच्या संत महात्म्यांनी सांगितलं पुढचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी तुम्ही विचार करा बाकीचं टेन्शन सोडून द्या पण आमचं काय झालं आम्ही फक्त विषयीसक्त आहे आम्ही संसार प्रपंचामध्ये गुंतून गेलेलो आहेत आम्हाला फक्त 6 गुणांनी वेधलेलं आहे आणि त्या 6 जणांनी आमचा घात केलेला आहे आम्हाला कधी कधी वाटतंय हो आम्ही जे कर्म करतोय ते चुकीचं आहे पण ते 6 जण की नाही आम्हाला इकडे येऊ देत नाही इकडं कुठं दामोरीला नाही कुठं भक्ती मार्गाला आम्हाला पंढरीच्या वाटेलाही ती जाऊ देत नाही मग त्या 6 जणांना बाहेर काढा अगोदर 6 जणांना बाहेर काढा आणि 6 जणांना जर तुम्ही बाहेर काढायचं असेल तर त्यासाठी अगोदर कोणाला भरावं लागेल देहामध्ये तुका माने देह बरीला विठ्ठले तुका माने देह बरीला विठ्ठले जर साठायचं असेल तर तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर रीते कारण काम क्रोध लोभ मोह मत्स दंभ अहंकार हे जे आहेत ते घर रिकाम करतात पण कधी हे घर रिकाम होईल ज्यावेळेस या घरात तुम्ही विठ्ठल परमात्म्याला घ्याल पण कोण आहे विठ्ठल आपल्या गावातला विठोबा कोण आहे विठ्ठल कुठं आहे तो पाहिलाय का आपण पाहिलाय का मग त्याचं गाव आहे तरी कुठं आहे त्याची नगरी कुठं राहतो माझा विठ्ठल परमात्मा कुठं आहे त्याचं नगर भीमा तीरी एक वसविले नगर भीमा तीरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे तिला मुकाशी चार भुजा त्याशी पहिला 16,000 रे पहिला 16,000 रे जाऊ त्याचा गावा खेळीला सुख देईल विसावार अरे जाऊ त्याचा गावा रे खेळीया सुख देईल विसावार नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळीया सुख देईल विसावार नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळी सुख देईल विसावार वा वा त्याच्या गावाला जायचंय पण कसं जा नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावारे पण कुठं आहे भीमा तीरी एक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर पण हे पंढरपूर कधी होतं आधी रचली पंढरी आधी रचली पंढरी आधी
वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी आदिराजने पंढरी आदिराजने पंढरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी जय हो मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी आदिराजने पंढरी आदी म्हणजे कधी जेव्हा नव्हते कोठेची काहीच नव्हतं तेव्हा आदी रचले पंढरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी मग वैकुंठ नगरी आदी रचले पंढरी अगोदर त्या पंढरपूरचं आणि निर्माण केलेलं आहेत आणि म्हणून त्या नगरामध्ये आपण गेल्याशिवाय जीवाला देवाकडे जाता येणार नाही. सोपं साधन आमच्या संत महात्म्यांनी केलेलं आहे. पण तिकडे आपण का जात नाही? कारण आपल्या मायाजाळ आपल्याला तिकडे जाऊ देत नाही. मग त्या मायाजाळातून बाहेर पडण्यासाठी जगद्गुरु संत तुकोबरा या मनाला सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, नको नको म्हणा वा 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 गुंतू माया जाळी, नको नको म्हणा 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 गुंतू माया जाळी. काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाची हे होडे पडेल बजावा. काळाची उडी जय हो काळाला जवळी राजाबाया, काळाला जवळी राजाबाया, काळाची उडी पडेल बजावा, काळाची उडी पडेल वा वा नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावाया, काळाची हे उडे पडेल बाजा. मनाला उपदेश केला आणि मनाला सांगितलं नको नको म्हणा. मनालाच का आवर घातली? कारण हे मन अवघड आहे. हे मन अवघड आहे कारण शरीरापेक्षा मनाकडून आणि डोळ्याकडून जास्त पाप होत. शरीरापेक्षा मनाकडून आणि डोळ्याकडून जास्त पाप होत. म्हणून संत महात्म्यांनी अगोदर मनाला आवर घातली. मग त्यांनी सांगितलं हे मन कुठं लागावं? कुठं लागावं हे मन? देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसने पडोणे दी, संसार व्यसने पडोणे दी, देवा माझे मन लागो तुझे चरणी, देवा माझे मन लागो तुझे चरणी. संसार व्यसनी पडोने दे, संसार व्यसनी पडोने दे, देवा माझे मन लागो तुझ्या चरणी. देवा देवा माझे
तुझे चरणी संसार व्यसनी पडोने दे. कारण हे मन भगवान परमात्मा तुझ्या चरणारविंदावरती अर्पण झालं पाहिजे. अगोदर मनाला आवर घातली, कारण हे मन अवघड आहे. कारण मन चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. अगोदर मनाला आवर घातली, कारण देवा माझं हे मन तुझ्या चरणावरती स्थिर कर. कारण मन जर देवाच्या भगवंताच्या चरणावरती स्थिर झालं, मनाने जर भगवत भक्तीचा छंद घेतला, मनात जर राम आला तर कामाचं काय काम, डोळ्यात जर राम आला तर कामाचं काय काम. आणि म्हणून अगोदर मनाला आवर घातली. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया. कारण मनाने देवाकडे धाव घेतली पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी या मनाला आवर घातलेले आहे. पण जसं मनाने देवाकडे ओढ घ्यावी, तशी देवाला देखील आपली ओढ आहे. भगवान परमात्म्याला देखील आपली इच्छा आहे. भगवान परमात्मा देखील आपली वाट पाहतोय. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण गेलं पाहिजे. जणू काय एखादी जवळची व्यक्ती ज्यावेळेस निघून जाताना जेवढा त्रास होतो, तेवढा त्रास आमचे वारकरी रिटर्न येताना माझ्या देवाला त्रास होतोय, माझ्या भगवंताला त्रास होतो. माझ्या देवाने सांगितलं, आषाढी कार्तिके विसरू नका मज, सांगत असे गुजा पांडुरंगा, पतित पावन मी तो आहे खरा. तुमचेनी बरा दिसत असे. स्वतः भगवान परमात्मा नामदेव महाराजांना सांगितलं की आषाढी कार्तिकीला आणि मला विसरू नका. माझ्या भेटीसाठी तुम्ही या, कारण मी इकडे मी वाट पाहतोय. म्हणून तर सांगितलं पंढरीसी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आभडी, वाट पाहे उभा भेटीची आभडी, वाट पाहे उभा भेटीची आवडे, वाट पाहे उभा भेटीची आवडे. कृपाळू तातडी उतावेळ, कृपाळू तातडी उतावेळ, वाट पाहे उभा भेटीची आभडी, जय हो. वाट पाहे उभा भेटीची आभडी, वाट पाहे उभा भेटीची आवडे, वाट पाहे उभा भेटीची आभडी, आवडी आवडी आवडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. असा तो देव आहे, तो वाट पाहतोय. म्हणून त्याला भेटण्यासाठी तुम्ही जा. आणि म्हणून त्यासाठी मग त्याची ओढ लागावी, त्यासाठी अगोदर मनाला हुरहुर वाटावी. कारण मनाला हुरहुर कोणाच्या वाटते, कोणाच्या, ज्याने ध्यास घेतला, ज्याने मनापासून त्याचं चिंतन केलं, ज्याने अहोरात्र त्याचाच विचार केला, त्याचं मन कासावीस होतं. आणि म्हणून सांगितलं तुम्ही त्या ठिकाणी जा. पण आपण आता जवळ चांगले तोवर जात नाही बरं का. जवळ चांगले आहोत ना तोपर्यंत आपण त्याला शरण जात नाही. ज्यावेळेस घरच्यांनी आपली किंमत कमी केली की मग आपल्याला तो दिसतोय, मग आपण त्याला शरण जातोय. का शरण जाता, मग का शरण जातात? कारण तुमचं शरीर जीर्ण होतंय, तुम्हाला साथ देत नाही. मग तुमची अवस्था अशी होते. कशी होते, कशी होते? मज नाही हात पाय, डोळा पडले झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागली, लाळ आणि शेंबूड, श्वाना प्रतिगती झाली, अवघी करती हडहड. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोया. मग ज्यावेळेस हे शरीर जीर्ण होतंय मग विनंती करतोय, पण माझा देव तुम्ही कधीही त्याला शरण जा, तरी तो तुमच्यासाठी आहे. कधीही जा,
कधी जा, कसेही जा, घरच्यांनी काढून दिल्यावर जा किंवा सहज जा, काही हौशे गौशे नवशे कसेही जा, तरी तो माझा देव त्या ठिकाणी उभा आहे. कारण खट नट यावे, शुद्ध होणे जावे, दौंडी पिटी भावे, चोखा मेळा. मग त्याच्याकडे जा, कसं जा टाळी वाजवावी, गुढी उमारावी, टाळी वाजवावी, गुढी उमारावी, वाटही चालावी पंढरीची, पंढरीची, वाटही चालावी पंढरीची. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची हो, वाटही चालावी कारण देवाचं भजन केल्यानंतर कळी काळाची देखील भीती नाही. हरी नाम करता नाही भय चिंता, हरी भजनता, हरी नाम करता नाही भय चिंता. हरी ऐसे बोले गीता भागवत, हो ऐसे बोले गीता भागवत, भागवत. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची हो, वाटही चालावी पंढरीची, पंढरीची, वाटही चालावी पंढरीची. वाटही चालावे पंढरीचे. म्हणून तुम्ही त्या देवाला शरण जा. अन्यथा या मायाजाळामध्ये जर तुम्ही गुंतून पडलात तर आमचे तुकोबराय म्हणतात, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी ग्रासावया. काळ जो आहे तो आपल्याला घेण्यासाठी येणार आहे आणि एक दिवस घेऊनच जाणार आहे. पण बऱ्याचशा जणांच्या डोळ्यावरती धुंदी आहे. अजून मी तरुण आहे, अजून मी तरुण आहे, अजून मी तरुण आहे, अजून लई आयुष्य बाकी आहे आपलं. किती लई आयुष्य बाकी अजून. पण उद्याचा दिवस पाशाल का? गॅरंटी गाव. बरेचशे जणांच्या डोळ्यावरती धुंदी आहे. बऱ्याचशा जणांना वाटतं अजून आमची वेळ आलेली नाही. कारण पण संत महात्मे सांगतात, धुंदीमध्ये राहू नका. कोण दिवस येईल कसा नाही देहाचा भरोसा. एवढंच काय, संत सावता महाराज देखील आम्हाला म्हणतात, कोणे दिवसी यम येती चालून, कोणे दिवसी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटेच रहावे, एकटेच रहावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे रहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविल तैसे रहावे, देव ठेविल तैसे समयासे सादर व्हावे, समयासे. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी
पायीचा चाकर दोन दिवशी पायीचा चाकर चालत जावे चालत जावे समयाची सादर भावे ओ समयाची सादर भावे सादर भावे सादर भावे संत सावता महाराज म्हणतात समयाशी सादर व्हावे देव ठेविले तैसे राहावे कोणे दिवसी बसूने हत्तीवर कोण दिवसी पालकी सुभेदार कोण दिवसी पायाचा चाकर चालूनी जावे म्हणून समयाशी सादर व्हावे देव ठेविले तैसे राहावे आमचे तुकोबरांचे तेच म्हणाय ठेविले आनंदे तैसेची राहावे चित्ता सुद्यावे समाधान आणि म्हणून तसंच राहा कारण कधी आपल्याला जायचं आहे हे सांगता येत नाही पण एक दिवस मात्र निश्चित आपल्याला जायचंय मग जाण्यासाठी तो जर घेण्यासाठी आला मग तुम्ही काय म्हणाल मी तुला एक पेटी देतो एक पेटी कळते का एक पेटी देतो 1 वर्षाचं आयुष्य द्या द्रव्य देवणी या कोटी काळ घेतला न कोडी काळ घेतला न कोडी काळ घेतल्यान गोडी द्रव्य घेऊनिया गोडी काळ घेतल्यान सोडी काळ घेतल्यान सोडी काळ घेतल्यान सोडी जर काळाला द्रव्य दिलं तर तो म्हणतो का नाही बरोबर चालत पुढच्या वर्षी येतो असं म्हणेल का नाही तो आल्यानंतर काहीही असो अहो तो जर आला थाटातलं पोटात जात नाही थाटातलं पोटात ग्रासगिरी ताणागी हाती ग्रासगिरी ताणागी हाती क्षण भंगुर हे जाय न कळता क्षण भंगुर हे जाय न कळता ग्रासगिरी ताणाई हाती ग्रासगिरी ताणाई हाती ग्रासगिरी ताणाई हाती ग्रासगिरी ताणाई हाती थाटातलं पोटात जाऊ देत नाही थाटातलं पोटात जाऊ देत नाही एवढंच काय जवळचा माणूस शेजारी बसलेला आहे त्याला जवळ येऊ देत नाही बरेचसे जण जवळ होते पण 2 मिनिटासाठी बाहेर हे गेले नेईल तात्काळी तुझ लागे नेईल तात्काळी तुझ सर्वाई संबंधी असता जवळी नेईल तात्काळी तुझ लागे नेईल तात्काळी तुझ लागे सर्वाई संबंधी असता जवळी नेईल तात्काळी तुझ लागे नेईल तात्काळी तुझ लागे म्हणून भ्रमात राहू नका कोणी आपल्याला सोडविल याची वाटही पाहू नका आपली माता पिता कोणीही काळाच्या तावडीतून सुटत नाही अभंगाच्या दुसऱ्या काळाची उडी 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 पडेला पाचवा काळाची उडी 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 पडेला पाचवा काळाची उडी 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 पडेला बाजेवा काळाची उडी उडी
काळाची उडी 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 पडेल बाजूला सोडविना तेव्हा माय बाबा सोडविना तेव्हा माय बाबा सोडविना देवा माय बाबा सोडविना देवा माय बाबा काळाची उडी उडी पडेल देवा काळाची उडी 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 पडेल काळाची हे उडी उडी काळाची हे उडी पडेल बाजेव्हा काळाची हे उडी पडेल बाजेव्हा सोडविना तेव्हा मायबाप काळाच्या तावडीतून कोणीही सोडू शकत नाही. पाहिलं आपण किती जवळ बसलेलं असलं तर पाहता पाहता प्राणकंठातून निघून जातो. पण आपण त्या ठिकाणी काहीही करू शकत नाही. ज्याचा काळ आणि वेळ आलाय त्याला जायचंच आहे. मग त्या ठिकाणी मग अशी जर परिस्थिती आपली आहे का म्हणून आपण डोळ्यावरती धुंदी धरावी, का म्हणून धुंदीत आपण जीवन जगतोय. बरेचसे जण अजून हवेत बरेचसे जण हवेत अजून खाली आलेच नाही. फक्त आले होते 3 वर्षापूर्वी 19, 20, 21 मध्ये आले होते खाली. त्यांनी सांगितलं बस एवढ्यातून देवाने सोडवावं, इथून पुढं सगळं आयुष्य त्यालाच. झालं का तसं? हा जीव जो आहे तो मतलबी आहे. एकदा की संकटातून बाहेर पडला की पुन्हा त्या गावचा नाही. पण आम्हाला भगवान परमात्म्याने देखील शकून सांगितलेला आहे आणि आमच्या संतांनी देखील शकून सांगितलेला आहे. कोणी शकून सांगितलाय? कोणी सांगितला? निर्गुण निराकार दादा माहुर माझा गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझा गाव, माहुर माझं गाव आली शकून सांगावया, शकून 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 सांगावया, आले यमाई माझं नाव, शकून सांगावया, आले यमाई माझं नाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव, शकून 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 सांगावया, अरे यमाई माझे नाव, शकून सांगावया, अरे यमाई माझे नाव. निर्गुण निराकार असणारा परमात्मा आणि भक्तांकरता सगुण साकार रूपामध्ये अवतार घेऊन आपल्याला शकून सांगतात. शकून म्हणजे संकेत देतात. सांगितलेलं आहे ग्रंथांमध्ये देखील सांगितलेलं आहे. काय होणार? काय होणार? 5 वर्षाची कन्या व्रतार मागेल, 6 वर्षाची गर्भीण राहील. एवढंच काय, हरभऱ्याच्या झाडावरती लोक बसणारे म्हणे आणि ते सत्य आहे. महामारी येणार आहे, झालंय की नाही तसं? हे सत्य आहे. हे ग्रंथ पुराण जे सांगतात ते सत्य आहे. कारण आमच्या संतांनी सांगितलं, जनी म्हणे सांगू काही वेद शास्त्र देती ग्वाही, हरिहर ब्रह्मादिका नामे तरले तिन्ही लोका. पण आपल्याला तरुण नेणारे जर कोण असेल या कलियुगामध्ये फक्त संत आहेत. आणि संत का तरुण नेतात? कारण अहोरात्र त्या देवाचं भजन करतात. मग अहोरात्र त्या देवाचं भजन आपण करावं. कसं केलं पाहिजे? कसं करावं? रात्र असो किंवा दिवस असो, सुख असो किंवा दुःख असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याचं भजन आपण करावं. ते भजन कसं? विठोबा घुमाई ढोबार घुमाई, 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 ढोबार घुमाई,
बारको माझे तेज ब्रो बारको माझे हरि हरि ढो बारको माझे ढो बारको माझे ढो बारको माझे ढो बारको माये ढो बारको माझे ढो बारको माये बारको माझे बारको माये बारको माझे बारको माये बारको ढोबा 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 बारको माये बसू द्या बसू द्या बसू द्या ढोबा रखो माये ढोबा रखो माये डाळी 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 ढोबा रखो माये बारको माझे ढोबा रखो माये ढोबा 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 रखो माये बारको माझे ढोबा रखो माये बारको माझे ढो बारको माझे ढो बारको हो बारको ढो बारको माझे ढो बारको माझे ढो बारको माझे हरि ढो बारको माझे रखुमा आणि म्हणून आमच्या संत महात्म्याने सांगितलं जीवाला देवाकडे जाण्यासाठी या कलियुगामध्ये अतिशय सोपं साधन आहे. सोपं साधन म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण. जीवाला देवाकडे जाण्यासाठी फक्त देवाचंच नाम आहे, बाकी दुसरं कुठलंच साधन नाही. मग तुम्ही म्हणाल नाही नाही आमच्याकडे भरपूर साधन आहे. कोणतं? आम्ही 10 एकर जमीन घेतली हो, मग त्याच्यावरती कमवून आम्ही जाऊ का देवाकडे? आम्ही प्लॉट घेतले नाही, ते काही कामाचं नाही. जीवाला देवाकडे जर जायचं असेल तर डोळ्यावरची धुंदी बाजूला करा. जीवाला देवाकडे जर जायचं असेल तर डोळे झाकून रात्र करू नका. आपल्याला कळतंय पण वळत नाही. डोळे झाकून रात्र म्हणजे कळतंय ना हो, जायचंय जायचंय जायचंय. आपण भजन करत नाही करत नाही करत नाही, आपलं आयुष्य वाया जातंय हे आपल्याला कळतंय पण वळत नाही. पण आमच्या संतांनी सांगितलं गात वासुदेवा मी ऐका, चित्त ठाई ठेवणे भावे एका, डोळे झाकून रात्र करू नका, काळ करीत बैसला असेल खागा. त्या काळाच्या तावडीतून जर तुम्हाला सुटायचं असेल तर तुम्ही एकच करा, काय? राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम स्मरा राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी. करा काळला हो घाला मुळबंदी, सांडा वाहू गिया उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदोगा. राम राम स्मरा आधी, राम स्मरा 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 राम राम स्मरा आधी. पण आधी पण कधी? कधी? देवशैनी एकादशीच्या आधी का कार्तिक स्नानापर्यंत? कधी? आधी म्हणजे जाण्याच्या आधी. जाण्याच्या आधी. पण कुठं जायचंय? कुठं जायचंय? ब्राह्मणगावला, मायगाव देवीला? कुठं जायचंय? कुठं जायचंय आपल्याला? जायचं तर आहे, प्रत्येकाला जायचंय. मग त्या जाण्याच्या आधी तुम्ही त्याचं भजन करा. आधी सावध व्हा, आधी सावध व्हा. मरणा आधी कीर्ती करोनी, जन्म घालू नये वाया, मानवाची उत्तम काया. आणि म्हणून सांगितलं अगोदर तुम्ही सावध व्हा. आणि जर तुम्ही सावध झाले नाही, काळाच्या तावडीतून माता पिता कोणी सोडू शकत नाही. एवढंच काय, आमदार खासदार मंत्री असेल, पंतप्रधान असेल, कोणीही असो, काळाच्या तावडीतून कोणी सोडू शकत नाही. सगळे सोयरे जरी असेल तरी नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात सोडविना राजा देशीचा सो चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी, सोडविना राजा देशीचा चौधरी,
चौधरी सोडविना राजा देशचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयर भले भले आणि कसोयर भले भले काळाची गोडे पडेल बाजवा सोडविना राजा देशीचा चौधरी आणि का सोयरी भली भली राजा जरी देख असेल ज्यावेळेस काळ आणि वेळ आलाय त्यावेळेस कोणी सोडू शकत नाही. तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला दृष्टांत असेल. एक विद्वान पंडित आहे. 4 वेद 6 शास्त्र 8 पुराण 10 उपनिषदे मुखगत असणारा विद्वान पंडित. आणि त्या विद्वान पंडिताने असं एक दृश्य पाहिलं. एक राजाचा मुलगा आणि स्नान करत असताना तेवढ्यात त्या ठिकाणी काळ्या रंगाचा नागोबा आला. त्या नागोबाने त्या राजाच्या मुलाला दंश केला आणि दंश करता क्षणी तो राजाचा मुलगा गतप्राण झालेला आहे. मग या विद्वान पंडिताला असं वाटलं मी विद्वान आहे आणि त्याने त्या नागोबाचा पाठलाग केला. पुढं जंगलामध्ये जाऊन तो नागोबा एक वाघोबा झाला. त्याने कोल्याला आणि सशाला खाल्लं. त्याचं कार्य आटोपलं. मनुष्य रूप धारण करून तो निघाला. आता जोपर्यंत या विद्वान पंडिताला तो माहित नव्हतं तो कोण आहे तोपर्यंत कॉलर टाईट करून बोलत होता. ए थांब, कोण आहेस तू? थांब म्हटल्याबरोबर तो बाबा थांबलेला आहे. त्याला सांगितलं कोण आहे तू, कोण आहे? त्याने सांगितलं मी कोण आहे सांगू? हो हो सांग सांग म्हणे. अगोदर नागोबा झालात नंतर वाघोबा आता कुठं निघाला? मी कोण आहे सांगू? माझी ओळख करू नका. करायची का? कुणाला म्हणून मी सांगत नाही पण तू पाठलाग करत आलाय म्हणून मी तुला सांगतो. मी यमदूत आहे. यमदूत कोण आहे? आता यमदूत म्हटल्यानंतर याचे पाय विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले. हा म्हणायला लागला तू यमदूत तू यमदूत आहे. यमदूत महाराज तुम्ही यमदूत आहात. मग तुम्ही अगोदर नागोबा नंतर वाघोबा झालात असं का? सांगितलं राजाच्या मुलाचा जो मृत्यू होता तो सर्पदंशाने होता म्हणून मी नागोबा झालो. या कोल्याचा आणि सशाचा मृत्यू वाघोबाकडून होता म्हणून मी वाघोबा झालो. माझं कार्य आटोपलं मी निघालो. असं आहे की यमदूत महाराज मग मला सांगा ना माझा मृत्यू कशात आहे? माणसाला कळू नये. आपला मृत्यू कशात आहे ते कळू नये. कारण आपल्याला जर कळालं आपला मृत्यू विजेचा शॉक लागू नये तर आपण साऊंड सिस्टीमच्या भानगडीत पडणार, आकड्याच्या भानगडीत पडणार नाही. कारण विजेचा शॉक लागून आपला मृत्यू होणार आहे असं आपल्याला कळालेलं आहे. मग या ठिकाणी यमदूत महाराज म्हणाले कोणाला म्हणून मी सांगत नाही पण तू पाठलाग करत आलेला आहे. तू पाठलाग करत आलेला आहे ना म्हणून मी तुला सांगतो तुझा मृत्यू पाण्यात असणारी मगर गिळून तुझा मृत्यू होणार आहे. जी मगर आहे ती मगर तुला गिळून घेणार आहे. अशा पद्धतीने तुझा मृत्यू होणार आहे. आता मला एक सांगा मृत्यूचं कारण कळालं आणि मगर जी आहे ती कुठं राहते? पाण्यात. मग याने काय केलं? मरणाच्या भीतीमुळे पाण्याचा देश सोडला. आपला देश सोडला. पाण्याचा देश सोडला आणि ज्या ठिकाणी पाणी नाही अशा ठिकाणी जाऊन राहू लागला. कुठं? राजस्थानला. कशामुळे? मरणाच्या भीतीमुळे. विद्वान पंडित होता पण मरणाच्या भीतीमुळे राजस्थानला जाऊन राहू लागला आणि राजस्थानला गेल्यानंतर एका राजाकडे कारकुनाची नोकरी करू लागला. कारकुनाची नोकरी करत असताना 10 वर्षाचा कालावधी निघून गेला. पण ज्यावेळेस काळ आणि वेळ असतो त्यावेळेस स्वतःहून त्या ठिकाणी यावं लागतं. कारण मरण आले ठाई चालून गेला पायी. मग काय झालं? ज्या राजाकडे कारकुनाची नोकरी करत होता त्या राजाच्या मुलाचा विवाह आपल्या महाराष्ट्राच्या मुलीबरोबर जमला. मग वऱ्हाडी मंडळी निघणार आहे तेवढ्यात राजेसाहेब म्हणाले कारकुन काका चला की लग्नाला.
कारकून काका म्हणाले राजेसाहेब लग्नाला तुम्ही जा, मी लग्नाला येत नाही. का लग्नाला येत नाही? मला भीती आहे. कशाची? पाण्याची. अरे बाबा पाण्याची जरी भीती, सगळी व्यवस्था केली जाईल, मी राजा आहे, राजा मी काही करू शकत नाही. मग असं म्हटल्यानंतर राजाच्या आग्रस्तव कारकून काका निघाले. निघाल्यानंतर तिसराच मुक्काम त्यांचा गंगेच्या काठी झाला. आता याला भीती कशापासून? पाण्यापासून. कारण यमदूत काळ जीवाची 3 दिवस अगोदर वाट पाहतात. जीवाला घेण्यासाठी 3 दिवस अगोदर काळ आलेला असतो. आणि मग तिसराच मुक्काम त्यांचा गंगेच्या काठी झाला. आता कारकून काकाला दूर अंतरावरती राहुटी दिली आणि कारकून काका पाण्यापासून दूर अंतरावरती राहू लागले. रात्रीचा मुक्काम झाला, सूर्योदय झाली, सगळ्यांनी स्नान वगैरे केले. वऱ्हाडी मंडळी आता निघणार. तिथे एक श्रीमंत माणूस आला आणि तो श्रीमंत माणूस राजाला येऊन भेटला आणि राजाला सांगितलं, राजा माझा असा नियम आहे, तुमच्याकडे जर कोणी ब्राह्मण असेल तर त्या ब्राह्मणाला मी 10 तोळे सोनं देतो म्हणे. किती? 10 तोळे सोनं. त्यावेळेस राजाला आठवण झाली, हो आमच्याकडे जे कारकून काका आहेत ते ब्राह्मणच आहे म्हणे, चला म्हणे त्यांच्याकडे. हा श्रीमंत माणूस आणि राजा कारकून काकाच्या राहुटीकडे निघाले. निघाल्यानंतर कारकून काकाने विचार केला, राजेसाहेब आपल्या राहुटीकडे काय येतात? निघायची तयारी झाली आणि तो मनुष्य कोण आहे? आणि जवळ येऊन राजेसाहेबांनी सांगितलं, कारकून काका हे खूप श्रीमंत माणूस आहे बरं, खूप श्रीमंत आहे, खूप दानशूर आहे. काय? कसे दानशूर? अहो यांचा नियम आहे की हे ब्राह्मणाला 10 तोळे सोनं देतात. तो विद्वान पंडित होता. विद्वान पंडिताने विचार केला, कोणी सहजासहजी दान म्हणून काही देत नाही, काही आशा अपेक्षा असल्याशिवाय देत नाही. त्यावेळेस कारकून काका म्हणाले, राजेसाहेब ते सोनं मला नको. अरे घे म्हणे, एवढं महागाचं आहे. किती महाग आहे? 7.5. किती झालं? 7,500 रुपये ग्रॅम. आणि मग एवढं महागाचं आहे म्हणे, घेऊन टाक. नको म्हणे, मला नकोय. बरं राजाच्या आग्रस्तव कारकून काका तयार झाले. पण कारकून काका म्हणाले, हे श्रीमंत माणूस हे 10 तोळे सोनं देतात, पण याच्या बदले यांची काय इच्छा आहे? राजेसाहेबांनी श्रीमंत माणसाला विचारलं, तुम्ही 10 तोळे सोनं देतात, पण याच्या बदले तुमची इच्छा काय आहे? तो श्रीमंत माणूस म्हणे, मी हे 10 तोळं सोनं हे कारकून काकाला देणार, ब्राह्मण देवतेला देणार, पण माझी एवढीच अट आहे की मी छाती इतक्या पाण्यात जाऊन देणार. याला भीती कशापासून? तो म्हणाला नको म्हणे, मला ते सोनंच नको. पण राजेसाहेब म्हणाले, अरे बाबा घे घे म्हणे, 100 सैनिकांचं संरक्षण देतो. किती? 100 सैनिकांचं संरक्षण देतोय. एवढ्या आग्रस्तव लोभ निर्माण झाला. 100 सैनिकांचं संरक्षण दिलेलं आहे. आता मला एक सांगा, मेंढ्यांचं खांड चरतय, किती लांडगे लागतील? एक मेंढी पळवायला एकच की. मग त्या ठिकाणी 100 सैनिकांचं संरक्षण आहे. कारकून काका आणि श्रीमंत माणूस छाती इतक्या पाण्यात आहे आणि ते सोनं हातामध्ये धरलेलं आहे. तो श्रीमंत माणूस सोन्याकडे पाहतो, कारकून काकाकडे पाहतो, सोन्याकडे पाहतो, कारकून काकाकडे पाहतो. आणि कारकून काकाला ओळख करून दिली. आहे का ओळख? ओळख आहे का? नागोबा वाघोबा आहे का ओळख? अशी ओळख करून दिली. त्याच रूपामध्ये त्या श्रीमंत माणसाचं मगरीत रूपांतर होऊन कारकून काकाला गिळून घेतलं. कुठं पळाला होतो मरणाच्या भीतीने. मग राजाने एवढं संरक्षण दिलं, मग वाचला का हा? नाही. मग आमचे तुकोबरा म्हणतात, सोडविना राजा देशीचा चौधरी आणि कसोयरी भली भली. म्हणून काळाच्या तावडीतून कोणीही सोडू शकत नाही. म्हणून का धुंदी आहे? का डोळ्यावरती धुंदी आहे? म्हणून तुका म्हणे, इह लोकीच्या व्यवहारे नाका डोळे धुरे भरून राहू. का डोळ्यावरची धुंदी तुम्ही बाजूला करत नाही? कारण हे जाणार आहे. कारण हा देह कसा आहे? नाशिवंत देह. आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून तो काळ जो आहे तो आयुष्य खातोय. आम्हाला सांगणारे संत आहे, पण संतांवरती आमचा विश्वास आहे का हो? विश्वास आहे का? पण त्यांनी सांगितलं ते सत्यचे नाव सत्यच आहे की नाही? मग त्यांनी सांगितलेल्यावरती आपला विश्वास असला पाहिजे. आणि जर तुम्ही विश्वास ठेवत नसाल, संत म्हणतात मग आम्हाला काही घेणं नाही, आमचा उद्धार आम्ही केलाय, आम्हाला काहीच घेणं नाही. हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं
बाबा म्हणतात हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईन. काळ बांधून नेतो बर का, मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहुजात. कारण एवढा त्रास आहे. कारण बघा एखाद्याचा प्राण जात असताना आपण जवळ असलो तर घरडा लागतो. घरडा लागल्यानंतर काही क्षणात तो प्राण निघून जातो. म्हणजे तो फासा टाकलेला आहे. तशी गती आपलेली आहेत. म्हणून पुढे आहे हुशार ओळसागा. आणि म्हणून अशी परिस्थिती जर जीवाची आहे म्हणून का म्हणून आपण सावध होऊ नये. म्हणून त्याच्यासाठी आता सावध होणं गरजेचं आहे. मग झाले का सावध, बस आहे मध्ये नका सावध होऊ. वास्तविकमध्ये जीवनामध्ये जीवाला देवाकडे जर जायचं असेल तर त्यासाठी सावध व्हा सांगणारे संत आहेत. एवढंच हित आपलं आहे. फक्त त्या देवाचं भगवंताचं नामस्मरण करा. अन्यथा एक दिवस आपल्यालाही या खुर्चीवरती बसायचं आहे. सौभाग्यवती होऊन जायचं का गंगा भागीरथी होऊन जायचं ते आपल्या प्रारब्धेचं नशिबाचा खेळ आहेत. पण एक दिवस आपल्याला जायचं आहे. एक दिवस आपल्याला जायचं आहे. कारण क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं ये किसी का. कोणाची साथ देत नाही हे. आणि म्हणून एक दिवस आपल्याला हे सगळं सोडून जायचं आहे. कधी जायचं आहे, कारण आपल्याला घेण्यासाठी 3 दिवस काळ अगोदर आलेला असतो. मग कुठं येणार आहे तो, कुठं एखाद्याचा मृत्यू विजेचा शॉक लागून असेल तर ते तिथं असेल. एखाद्याचा मृत्यू पाण्यामध्ये पडेल असेल तर तो त्या ठिकाणी वाट पाहतो. एखाद्याचा मृत्यू विष प्राशन केल्याने असेल तर त्या ठिकाणी असतो. आपण म्हणतो नाही हो तो लय विचारवंत होता, असं कसं झालं, तो तर लय समजदार होता पण त्याने असं विष प्राशन करायला नकोच होतं ना. पण त्याचा मृत्यू जर विषप्राशनाने असेल तर त्या ठिकाणी होतच असतं. आणि म्हणून असा ज्या ठिकाणी स्वतःचा मरण त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी त्या गोष्टी घडत असतात. आणि मेल्यानंतर तो मनुष्य मृत्युमुखी पडल्यानंतर 10व्यापर्यंत त्याचा घरामध्ये त्याचं वास्तव्य असतं. तो कुठंही मरो, विजेचा शॉक लागून ॲक्सिडेंटमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये कुठंही त्याचा मृत्यू झाला तर 10व्यापर्यंत ज्या घरामध्ये त्याचं वास्तव्य असतं त्या घरामध्ये तो जीवात्मा 3 इंच जागेवरती बसलेला असतो. 10व्यापर्यंत त्या जीवाला सर्व काही कळतं. गेलेल्या कैलासवासी सौभाग्यवती सुगंधाबाई यांना 10व्यापर्यंत सगळं कळत होतं. त्या आपल्या मुलांना सुनील दादाला आणि अनिल दादाला सांगत होता, दादांना तुम्ही रडू नका, तुम्ही रडू नका, मी आहे, मी आहे, मी आहे असा म्हणणारा तो जीवात्मा 10व्यापर्यंत. आणि मग तो जीवात्मा आपल्या मुलांना हाक मारतोय. मग ते दुःख तो जीवात्मा आपल्या स्वतःशी घेतो. त्या जीवाला वाटतं अरे रे रे हे काय झालं, आपली वेळ संपलेली आहे, आपण या ठिकाणी निघून चाललोय पण आपली मुलं फार दुःखात आहे. म्हणून आपलं धर्मशास्त्र सांगतं गेल्यानंतर रडू नये, पण आपल्या माया जी आहे ती आपल्या माया आपल्याला रडवते. मग 10व्याच्या दिवशी या शरीराचं दान होतं, त्याला पिंडदान असं म्हणतात. पिंड पदावरी दिला आपोलिये करी, माझे झाले गयावर जन फिटले पितरांचे ऋण. मानवी शरीराला पिंड असं म्हणतात. गेल्यानंतर 10व्याच्या दिवशी शरीराचं दान होतं. 10व्याच्या दिवशी ह्या शरीराचं दान झाल्यानंतर जीवात्मा घराच्या बाहेर आला 13व्यापर्यंत. आणि 13व्याचा विधी झाला. पापी असो किंवा पुण्यवान असो त्याला भवसागर तरून जायचंय. कोणताही भवसागर 12 लोक ओलांडायचे. यमपुरी यमनगराकडे आपल्याला जायचंय. आणि ते 12 लोक किती दिवस आहे, 12 दिवस, म्हणजे त्यांचे 12 दिवस आपले 12 महिने. आणि मग ते 12 दिवस ते 12 लोक ओलांडायचे आहे. आणि ते गाव का असे नाही आपल्या धामोरीसारखे, रौंद्यासारखे, मायगाव देवीसारखे असे नाहीच आहे. एक गाव असं आहे ज्या ठिकाणी अग्निज्वाळा आहे. एक गाव असं आहे ज्या ठिकाणी दगडांचा पाऊस आहे. एक गाव असं आहे ज्या ठिकाणी बर्फातून चालायचं आहे. असे असणारे 12 लोक ओलांडत तो जीवात्म्याला जायचं आहे. मग त्यासाठी पुढच्यासाठी काहीतरी करून ठेवा ना. आता करा ना पुढच्यासाठी काही शिदोरी. बरेचसे जण म्हणतात यात्रेला जायचं, यात्रेला जायचं, लाडू करा, काहीतरी बरोबर घ्या.
कारण कुठं मिळतं कुठं नाही, तशी जाण्यासाठी ही शिदोरी आपल्याला बरोबर घ्यायची आहे आणि गेल्यानंतर आपल्याला मदत व्हावी त्यासाठी म्हणून शरण जावे. सर्व भावे देवाशी तो हा उतरिला पार भवदुस्तर नदीचा. भवसागर तरुण नेण्यासाठी भगवान परमात्मा मदत करणार आहे. त्यासाठी त्याचं भजन करा, त्याचं नामस्मरण करा, तीर्थयात्रा करा, एकादशी व्रत करा, साधू संतांची सेवा करा, सासू सासऱ्यांची सेवा करा, मात्या पित्यांवरती जीवापाड प्रेम करा. हेच खरं जीवनाचं सार्थक आहे. दुसरं आहे तरी काय? जीवन जगायचं म्हणजे नेमकं काय? हेच आहे ना. काय करायचं आपल्याला? एवढंच करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मग गेल्यानंतर 13व्याचा विधी झाला. पहिला महिना आला, महिना हा जीव घातला पाहिजे. बरेचसे जण म्हणतात ती कुठं आपल्यात राहिले, ती कुठं खायलाय. नाही, धर्मशास्त्राने सांगितलं महिना हा जीव घातला पाहिजे. कारण महिन्याच्या दिवशी त्या नावाने आपण भोजन घालतोय तेवढंच भोजन त्या जीवात्म्याला मिळतंय. जर तुम्ही भोजन घातलं नाही, महिना घातला नाही, तो जीवात्मा येतोय आणि तो विनमुख होऊन निघून जातो. मग त्यावेळेस यमदूत असतात ना, ते म्हणतात ना, लय रडत होता तू घरच्यांसाठी, आहे का वेळ, आहे का तुला भोजन तरी घातलं का? तो जीवात्मा विनमुख होऊन निघून जातो आणि मग तो जीवात्मा पुढचा प्रवास करतोय. म्हणून धर्मशास्त्र पद्धतीने महिना हा जीव घातला पाहिजे. परिस्थिती नसेल, भाजी पोळीचे जरी तुम्ही महिना जीव घातले तरी चालतंय, पण महिना हा जीव घातला पाहिजे. मग पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, कोणी 5.5 महिन्यामध्ये वर्ष श्राद्ध विधी करतंय. दादांनो, 5.5 महिन्यामध्ये त्या जीवात्म्याला सद्गती मिळत नाही. पण हल्ली काय झालं, बरेचसे जण म्हणतात त्याला काय होतं आणि त्याला काय होतं, त्याला काय होतं, त्याला काय होतं. बरेचसे जण करतात, आपल्याला काय होतं. मला एक सांगा, मग असं जर असेल त्याला काय होतं, मग मेलेल्या माणसाच्या ऐवजी एखादा जिवंत ताटीवर बांधलं तर त्याला काय होतं का? म्हणून धर्मशास्त्र आपण मानत नाही, पण म्हणून शास्त्र पद्धतीने आपण वागलं पाहिजे. आणि म्हणून पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 6वा, 7वा, 8वा, 9वा, 10वा, 11वा, 11वा लोक आणि 12वा लोक या दोन्हींच्या मध्ये एक नदी आहे. तिला आपल्या गोदावरीसारखं पाणी नाही, तिला रक्ताचा पूर आहे, हाडामासांचा चिखल आहे. गेलेला प्रत्येक जीवात्म्याला ती वैतरणा नदी पार करायची आहे. वैतरणा नदी पार करण्यासाठी मग काही आहे का साधन? आहे ना. जोपर्यंत आपण या देहात आहात ना, तोपर्यंत 5 दान सांगितले. 5 दान: अन्नदान, गोदान, भूदान, अलंकारदान आणि वस्त्रदान. आता भूदान, भूमिदान, जमीन दान करणं शक्य नाही, अलंकार दान करणं शक्य नाही, पण गोदान, अन्नदान आणि वस्त्रदान हे फार महत्त्वाचं आहे. एवढं आपल्या जीवनात झालं पाहिजे. पण नाही, बळच नाही करायचं, मनातून करावं. हे दान करायचं असेल अंतकरणातून करावं, तर त्याची फलश्रुती, फलप्राप्ती होते. आणि मग जर गाय दान केलेली असेल तर ती गाय वैतरणा नदी पार करण्यासाठी जीवात्म्यासमोर प्रगट होते. आणि प्रगट झाल्यानंतर तो जीवात्मा गायीच्या शेपटीला धरून अलगद वैतरणा नदी पार करून यमपुरी यमदरबारामध्ये हजर होतो. तो म्हणजे आजचा दिवस. आजच्या दिवशी कैलासवासी सुगंधाबाई प्रकाश जेजुरकर आजच्या दिवशी यमपुरी यमदरबारामध्ये हजर आहेत. आजच्या दिवशी त्यांच्या कुटुंबाकडे, त्यांच्या परिवाराकडे, त्यांच्या पतिराजाकडे, त्यांच्या मुलांकडे, सुनील दादा आणि अनिल दादाकडे 10 ते 11 या वेळामध्ये श्राद्धदान मागण्यासाठी आलाय. शेवटचा आजचा त्यांचा प्रवास आहे आणि सांगतात, बाळांनो, श्राद्धदान करा, श्राद्धदान करा. मग ब्राह्मण देवतेच्या हातून यथासांग पूजा विधी संपन्न झाला तर त्या जीवात्म्याची सद्गतीची वेळ आहे 12:35 पर्यंत. म्हणून त्या जीवात्म्याने जर काही पुण्याचं गाठोडं, पुण्यसामुग्री केली नसेल तर त्यासाठी 10व्यापर्यंत भजन पूजन करावं. पुण्याचं गाठोडं जीवात्म्याला मिळतं. महिन्याच्या दिवशी भजन करावं, वर्ष श्राद्धाच्या दिवशी कीर्तन भजन करावं, म्हणून पुण्याचं गाठोडं जीवात्म्याला मिळत असतं. अशी त्या जीवाची गती आहे. मग आज या परिवाराने श्रद्धायुक्त अंतकरणाने केलेलं दान त्याला श्राद्धदान असं म्हणतात. तो जीवात्मा यमपुरी यमदरबारामध्ये हजर आहे. यमराजाने चित्रगुप्ताला बोलावून घेतलं. चित्रगुप्ता कडे आपला सगळा लेखाजोख आहे. जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत सगळी फाईल चित्रगुप्ताकडे आहेत. आणि ती फाईल निघण्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस. चित्रगुप्ताने ते फाईल उघडली. यमराजा पुढे सांगायला सुरुवात केली, या जीवाने पाप केलं असेल तर त्याला नरक लोकाची प्राप्ती, या जीवाने पुण्य केलं असेल तर त्याला स्वर्गलोकाची प्राप्ती, या जीवाने पाप आणि पुण्य समान केलं असेल तर त्याला 84 लक्ष योनी फिरून पुन्हा मनुष्य देह, अशी या देहाची गती आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी श्रद्धायुक्त अंतकरणाने केलेलं दान, हा श्राद्धदान विधी या ठिकाणी संपन्न झाला. आणि या श्राद्धदान विधीनंतर आपल्या मुलांकडे, आपल्या पतिराजाकडे गेलेल्या पत्नीचा असणारा विधी आहे तर तो पितृश्राद्ध विधी. पितृश्राद्धामध्ये
आहिव नवमीचा तो त्या ठिकाणी त्यांनी करावीत. आणि मग भगवान गोपाल कृष्ण उद्धवजीला म्हणतात, मृत्यू लोकामध्ये 10वा 13वा वर्ष श्राद्ध विधी, पितृश्राद्ध विधी म्हणजे पितरपाट्यामध्ये त्या दिवशी जर कावळ्याने घास घेतला नाही तर तो घास कोणाला द्यायचा? तर तो घास अग्निदेवता, ब्राह्मण देवता, गोमाता, वैष्णव वारकऱ्यांना दिला तर तो माझ्यापर्यंत पोहोचतो. अशी या जीवाची गती आहे. म्हणून बाबांनो, प्रत्येकाला जायचं आहे. पुढचा प्रवास सुखरूप व्हावा त्यासाठी भगवंताचं भजन पूजन नामस्मरण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपली वेळ या ठिकाणी झालेली आहे. अतिशय सुंदर असणारे, उत्कृष्ट आपल्या महाराष्ट्रातील नामांकित असणारे गायनाचार्य हरिभक्तीपरायण प्रकाश महाराज बहुतेक ठिकाणी दादांनी साथ केली. याही ठिकाणी सुंदर असणारी साथ केली. दादांचे या ठिकाणी आभार. त्यानंतर आमच्या मायगाव देवीचे असणारे हरिभक्तीपरायण मुकुंद महाराजांनी सुंदर असणारी साथ केली. आमचे असणारे बघा, काठी टेकत चालत आले, पण भजनामध्ये किती ताकद आहे बघा. अगदी या ठिकाणी उभे असणारे हरिभक्तीपरायण पटू नाना, आणि ते या ठिकाणी आहेत. त्यानंतर हरिभक्तीपरायण गोपाल महाराज, उत्कृष्ट असणारे गायनाचार्य दादांचेही या ठिकाणी आभार. त्यानंतर आमच्या ताई, वा सुंदर असणारी चाल, आमच्या संप्रदायामधले असणे सुंदर चाल आमच्या ताईंनी म्हटली. हरिभक्तीपरायण लताताई, सुंदर असणारी साथ आमच्या ताईंनी केली. त्यानंतर हरिभक्तीपरायण आपले भजनी मंडळ हरिभक्तीपरायण आमचे तुकाराम महाराज आहेर. कारण आमचे हे ब्राह्मणगावकर मंडळी अगदी म्हणजे आपल्या घरातलेच असणारे, नेहमी कीर्तन होणं, नेहमी सत्संगत असणं. आमचे बनकर दादा असणारे आमचे सगळेच वैष्णव वारकरी, सगळेच भजनी मंडळ, सगळ्यांचे आभार. आमच्या ताईंचे आभार. त्यानंतर विनेकरी दादांचे आभार. त्यानंतर उत्कृष्ट असणारे हार्मोनियमचे साथ करणार हरिभक्तीपर्यंत तेही उत्कृष्ट कीर्तनकार गायनाचार्य आहे विवेक महाराज, त्यांचेही या ठिकाणी आभार. त्यानंतर सुंदर असणारे या ठिकाणी मृदंगाची साथ करणार हरिभक्तीपरायण किशोर महाराज आहेर, सुंदर असणारी साथ आमच्या दादांनी केली. त्यानंतर सुंदर असणारी साऊंड सिस्टीम, वा खरंच गोड बरं का. कारण तब्येत बरी नव्हती, नीतवर येऊस विठ्ठल विठ्ठल म्हणत होते पाय, पण इथं आल्यानंतर अति सुंदर वाटले. सुंदर असणारी साथ आमच्या दादांनी केली. सुंदर असणारी त्यांचेही या ठिकाणी आभार. आणि म्हणून तुम्ही बहुसंख्येने उपस्थित राहिल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरू संत तुकोबराय म्हणतात, जीवाला देवाकडे जाण्यासाठी फक्त एकच साधन आहे, ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण. आणि काळाच्या तावडीतून सोडवणारा फक्त एक आहे, अभंगाच्या शेवटचे. तुका म्हणे तुझ सोडविन कोणी, तुका म्हणे तुझ सोडविन कोणी, म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ सोडविन कोणी, तुका म्हणे तुझ सोडविन कोणी, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, तुका म्हणे तुझ सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचणिया, एका चक्रपाणी वाचणिया, काळाची बुडी पडेन बादेवा, काळाची बुडी पडेन बादेवा. चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया, काळाची बुडी पडेन बादेवा, काळाची बुडी पडेन बादेवा. सोडविना देवा माया बापा, सोडविना
सोडविन देवा माय बाप सोडविन विचारिला अधिकार मी आपुला ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा ज्ञानदेव तुका ज्ञानदेव